नमस्कार मंडळी, दीप होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे सॉफ्ट स्पॉन्जी डोसा, बन डोसा कसा बनवायचा। आणि त्याचबरोबर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे लाल चटणी आणि शेंगदाणा चटणी। आणि ही रेसिपी तुम्ही आपल्या मुलांसाठी टिफिनला पण बनवू शकता। अगदी सॉफ्ट आहे आणि मुलांना खाण्यासाठी आणि हेल्दी रेसिपी आहे। तर चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी घेतलेला आहे रवा 1.5 कप, दही घेतलेला आहे 1 कप। रवा तुम्ही कोणत्याही साईजचा घेऊ शकता, जाडा बारीक। हे दोन्ही जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आहेत। थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला, हलकंसं। जे आपण दही घेतलेलं ना त्यातलंच थोडंसं पाणी टाकायचं आहे। हे तुम्ही पाहिजे तर 5 मिनटं साईडला ठेवू शकता एकत्रित करून, पण मला थोडी गडबड होते त्याच्यामुळे मी पटकन बनवते। आता हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। ग्राइंड आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे। बारीक मिक्सरमध्ये तुम्ही थोडं थोडं करून ग्राइंड करून घेऊ शकता, कारण का बारीक मिक्सरमध्ये एकत्र सगळे जिन्नस टाकले की पटकन होत नाही बारीक। काही मिक्सरमध्ये होतं, काही मिक्सरमध्ये नाही होत। इथे आपल्याला ग्राइंड करून झालेले आहे पेस्ट बारीक, तुम्ही पाहू शकता कशी प्रॉपर अशी पेस्ट बॅटर आपला रेडी झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, हलकंसं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपली कन्सिस्टन्सी कशी परफेक्ट झालेली आहे। अशी कन्सिस्टन्सी आपल्याला बन डोसेसाठी पाहिजे, जेणेकरून आपला बन डोसा परफेक्ट बनेल। आता इथे मी ठेवलेला आहे तडका पॅन, आणि तडका पॅनमध्ये मी टाकलेला आहे 2 ते 3 टेबलस्पून ऑइल। आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत राई टाकणार आहोत। मीडियम साईजचा एक कांदा कापून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। हिरवी मिरची टाकणार आहोत त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची। या ठिकाणी तुम्ही व्हेजिटेबल्स पण बॅटरमध्ये टाकू शकता। कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत शिजवायचा आहे, जास्त पण शिजवायचं नाही आहे। आता मिरची टाकलेली आहे ह्याच्यामध्ये, आणि थोडंसं लालसर झालं की आपण हे काढणार आहोत। आता इथे आपला कांदा थोडासा लालसर झालेला आहे। आता आपण हे बॅटरमध्ये ॲड करणार आहोत। आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ चवीनुसार, थोडंसं बेकिंग सोडा, कोथिंबीर घेणार आहोत, आणि व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आपण ह्याला 10 मिनटासाठी साईडला ठेवणार आहोत। जोपर्यंत आपले 10 मिनटं कंप्लीट होतात तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी बनवायला सुरुवात करूया। तर यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा कप, भाजकी चणा डाळ घेतलेली आहे तेवढीच, जेवढे शेंगदाणे घेतले मी अर्धा कप। हे रोस्टेड शेंगदाणा रोस्टेड झाल्यानंतर थोडे भाजून झाल्यानंतर मग ह्याची आपल्याला छिलका काढून टाकायचा आहे, आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये भाजकी चणा डाळ टाकायची आहे, तेवढीच अर्धा कप टाकायची आपल्याला। आणि ती पण थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे हलकीशी, आणि मग थंड झाल्यानंतर आपल्याला हे ग्राइंड करायला घ्यायचं आहे। आता हे आपलं थंड झालेलं आहे। आपण ग्राइंड करण्यासाठी याच्यामध्ये मिरची घेणार आहोत। हिरवी मिरची आपण आपल्या तिखटप्रमाणे घेऊ शकता। थोडीशी चिंच आपण टाकणार आहोत चवीसाठी, चटणीला चव येण्यासाठी। थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत,
आणि थोडंसं पाणी टाकून मग आपण हे ग्राइंड प्रॉपर पेस्ट करून घेणार आहोत। ही आपली चटणी ग्राइंड करून झालेली आहे। आता हे आपण साईडला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण लाल चटणी बनवायला सुरुवात करूया। लाल चटणीसाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, टमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा एक, अद्रक घेतलेला आहे अर्धा इंचचा तुकडा, लसूण घेतलेले आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 2-3, थोडीशी आपल्याला चवीसाठी चणा डाळ टाकायची आहे। हे आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे, थोडंसं लालसर झालं की हे आपल्याला गॅस ऑफ करायचं आहे आणि मग थोडंसं थंड व्हायला ठेवायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सर ग्राइंडमध्ये टाकायचं आहे ग्राइंड करण्यासाठी, चटणी बनवायला। आता हे थंड झालेलं आहे, आपण ग्राइंड करण्यासाठी घेऊया। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं चिंचेचा तुकडा टाकणार आहोत चटणीला चव येण्यासाठी। आणि मग ह्याच्यामध्ये आपण 1.5 चम्मच लाल मिर्च पावडर टाकणार आहोत। तुम्ही लाल मिर्च पावडरच्या ऐवजी अख्खी काश्मीरी लाल मिरचचा वापर करू शकता। आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि हे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मग आपण हे ग्राइंड करणार आहोत। इथे आपले ग्राइंड करून प्रॉपरली झालेलं आहे। हे अशा पद्धतीने आपल्याला ग्राइंड करायचं आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे दोन्ही चटणी आपल्या रेडी झालेल्या आहेत। ह्याला फक्त आपल्याला आता तडका द्यायचा बाकी आहे। तोपर्यंत मी गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे, 2 टेबलस्पून ऑइल टाकलेला आहे, 2 ते 3 टेबलस्पून, कारण दोन्ही चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे। त्याच्यामध्ये मी राई टाकलेला आहे आणि मिरची टाकलेली आहे। मिरची माझ्याकडे थोडीशीच होती, एकच होती म्हणून मी एकच टाकले, पण मिरचीचा वापर जास्त करा, लाल मिरचीचा वापर चटणीला अजून जास्त टेस्ट येते। कढीपत्ता आणि मिरचीचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे कोणत्याही चटणीमध्ये। तर कढीपत्ता टाकलेला आहे, मिरची टाकलेली आहे, राई टाकलेली आहे। आता हे तडका थोडंसं लालसर होत आला की मग आपण आपल्या चटणीमध्ये टाकणार आहोत। हे दोन्ही चटणीमध्ये आपण तडका टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता कसा मस्त कलर आलेला आहे। दोन्ही चटणीला थोडंसं मिक्स करून घेऊया हे दोन्ही चटणी आपण। आता इथे आपली दोन्ही चटणी रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। अशी प्रॉपर चटणी रेडी करायची। हे बन डोसावर एवढी टेस्टी लागते ना चटणी, खूपच छान लागते। बघा किती टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे, कलर किती खूप सुंदर आलेला आहे। तर चला आता आपण बन डोसा बनवायला सुरुवात करूया। तर यासाठी मी गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे। आपल्याला हे एकदम मंद आचेवरतीच बनवायचं आहे, कारण का तडका पॅन लगेच गरम होतो आणि लगेच पटकन जळण्याची भीती असते बन डोसा। आता ह्याच्यामध्ये आपण या चम्मचचा वापर करायचा, जे आपण जसं खोलगट चम्मच असतो त्या चम्मचचा वापर करायचा आहे आपल्याला, डाळीसाठी आपण यूज करतो। आणि त्याचप्रमाणे आपल्याला बॅटर टाकायचं आहे, थोडंसं ऑइल स्प्रेड करायचं आहे आणि मग बॅटर टाकायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही बन डोसा आपला एक साईडून झालेला आहे आणि दुसरा साईड टर्न केलेला आहे। असं समजायचं की वरती आपलं ओलसर नाही दिसलं की आपला बन डोसा खालून शिजलेला आहे, मग आपण टर्न करायचं आणि मग ऑइल स्प्रेड करायचं। थोडंसं स्टार्टिंगला थोडंसं ऑइल घ्यायचं, पण नंतर एकदम कमी घेतलं तरी चालेल। असे आपल्याला प्रत्येक बन डोसे रेडी करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे पाहू शकता आपला बन डोसा किती मस्त झालेला आहे, एकदम स्पॉन्जी आणि एकदम मस्त टेक्स्चर आलेला आहे, स्पॉन्जी एकदम सॉफ्ट असा बन डोसा झालेला आहे। इथे मी दुसरा पण बन डोसा टाकलेला आहे। थोडंसं 2 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे, 2 सेकंदसाठी, आणि थोडंसं ऑइल स्प्रेड करून मग टर्न करायचं आहे आपल्याला। अशा आपल्याला प्रत्येक बन डोसे रेडी करून घ्यायचे आहेत। बघा तुम्ही कसं मस्त
कलर आणि मंद आचेवरतीच गॅस ठेवायचा आपल्याला, जास्त फास्ट ठेवायचं नाही, मीडियम पण ठेवायचं नाही. असे आपले बन डोसे सगळे रेडी झालेले आहेत. सर्व करण्यासाठी आपले बन डोसे झालेले आहेत. आणि आत्तापर्यंत जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि शेअर पण करा. आता इथे आपली चटणी, दोन्ही चटणी पण रेडी झालेली आहे, बन डोसे पण रेडी झालेले आहेत. एवढी टेस्टी लागते ना मंडळी ही रेसिपी, आणि आपल्या मुलांना तर खूपच आवडेल. खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी डोसा बनतो हा. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी. टेक केअर. बाय बाय.